आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाईजी, मंचवर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, मित्र, या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि 2014ला या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले आणि पहिल्या दिवशी नरेंद्रभाईंनी लोकसभेमध्ये जे भाषण केलं त्या दिवशी मी लोकसभेमध्ये उपस्थित होतो. त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरिबाप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे शेतकऱ्याप्रती समर्पित राहील, माझं सरकार हे युवाप्रती समर्पित राहील. आणि मित्र, त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि 14 पासून तर 24 पर्यंत या देशातल्या गरीबाला सहजरित्या सामान्यपणानं इतरांच्या बरोबर जीवन कसं जगता येईल अशा प्रकारच्या योजना या देशामध्ये आणल्यात. मित्र, गरिबी हटावचा नारा तर 1971ला इंदिरा गांधींनी सुद्धा दिला होता, परंतु 71 पासून तर 2014 पर्यंत आमची गरिबी हटल या आशेवर काँग्रेसला आपण सर्वांनी मतदान केलं, पण 2014 पर्यंत आपली गरिबी हटली नाही. तेव्हा या देशातले सारे गरीब एकत्र आले आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा गरीबातला प्रधानमंत्री केला. खरं तर मोदीजी हे आपल्या गरीबातले प्रधानमंत्री आहे, परंतु मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर काही लोकांना असं वाटत होतं की माझे वडील प्रधानमंत्री होते, माझी आजी प्रधानमंत्री होती, प्रधानमंत्री होण्याचा अधिकार तर आमचा होता, परंतु हे प्रधानमंत्री झाले कसे? आणि मग 2014 पासून तर आतापर्यंत मोदीजीच्या विरोधात सगळ्यांना एकत्र करून मोदीजीचा नारा, मोदीजीचा हटावचा नारा या सगळ्या लोकांनी द्यायला सुरुवात केली. परंतु मित्र, हे सारे जरी एकत्र आले तर मी आजच्या सभेच्या निमित्तानं अमित भाईला सांगू इच्छितो की देशामध्ये 400 पार तर करणार, पण महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त आणि संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या साऱ्या सीट आम्ही या ठिकाणी एनडीएला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मी आपल्या आजच्या प्रसंगी देतो. मित्र, हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज मोदीला हटवण्याचं कारण काय? तर त्यांच्या लक्षात आलं की जर अशाच प्रकारच्या योजना या देशात राहिल्या, गरिबाच्या कल्याणाच्या योजना आणल्या, तर 2024ला या देशातले 80 कोटी लोक आपला मतदान करणार नाही. आणि त्यामुळे मोदीला सगळ्यांनी म्हणून हटवलं पाहिजे. आणि दुसरा त्यांचा मुद्दा आहे, भारतीय जनता पार्टी जातीवादी आहे. मी फक्त आपल्याला एकच आठवण करून देऊ इच्छितो की आम्हाला जातीवादी म्हणतं कोण? शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणतात, पण शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी 1985ला एकत्र निवडणूक लढली तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? आम्हाला जातीवादी कोण म्हणतंय? ममता बॅनर्जी. पण ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? आम्हाला जातीवादी म्हणतं कोण? फारुख अब्दुल्ला. पण अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये उमर अब्दुल्ला हे मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का? मित्रो, आज जे जातीवादी भारतीय जनता पार्टीला म्हणतात
ते सारे आमच्या पंक्तीत जेवून जायले, सगळ्यांचे तोंड खरकटे वाढायला मी होतो त्या टायमाला. आणि म्हणून मित्र, यांना आम्हाला म्हणायचा काही अधिकार नाही, जातीवादी म्हणण्याचा काही अधिकार नाही. मी फक्त आजच्या सभेच्या निमित्त आपल्या आग्रहाची विनंती करणार आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्रभाई मोदी होणार आहे, यामध्ये कवडीची शंका मला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. यानंतर महाराष्ट्राचे